सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें। और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत मानकोली केड़ा नगरी में मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहब का आगमन हुआ। हम आपको बता दें कि माजी केंद्रीय मंत्री, राज्य मंत्री चषक, जो कि माननीय श्री कपिल पाटिल साहब के नाम पे रखा गया था और उनके जन्मदिन के उपलक्ष्य में रखा गया था ये मैच। और हम आपको बता दें कि 4 व्हीलर और 51 बाइक बख्शिश के लिए वहाँ पे रखा गया था। सबसे बड़ी बात ये रही कि कूलर, टीवी, फ्रिज, हर एक चीज़ जो है इनाम वहाँ पे रखा गया था खिलाड़ी के लिए। और लक्की ड्रा, पब्लिक के लिए भी लक्की ड्रा का भी वहाँ पे व्यवस्था किया गया था, जहाँ पे जिसको लकी ड्रा लगा उन्हें दिया गया। तो आप देख सकते हैं कि माननीय श्री मुख्यमंत्री और केंद्रीय मंत्री श्री कपिल पाटिल साहब का भी वहाँ पे जबरदस्त स्वागत हुआ है। और यशपाल माळी आणि स्वप्नील सिंग यांना मी विनंती करतो, आपण सगळ्यांनी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सन्मान करावा। भाडुदास पाटील, हेमंत खरत आणि आजच्या मुख्य व्यासपीठावर इथे होतोय जयवंत सूर्यराव, वरुण पाटील, भास्कर जाधव, शक्तिमान भोईर, विवेक नार्वेकर, नंदूजी आणि मंगेश पाटील। संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज ज्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने प्रतिवर्षी या ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम आपण आयोजित करतो आणि मी दरवर्षी ज्या कार्यक्रमाला नियमित या ठिकाणी येतो असे आपले लोकप्रिय माजी केंद्रीय मंत्री आणि आमचे मित्र कपिल पाटीलजी, निरंजन डावखरेजी, सुभाताई, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व खेळाडू, खेळप्रेमी, कार्यकर्ता, भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की दरवर्षी या कार्यक्रमाकरता माझी हजेरी असते आणि यावर्षी मुख्यमंत्री झाल्यानंतर हजेरी लावायची इच्छा असताना देखील येता येईल की नाही अशी परिस्थिती होती, कारण अधिवेशन सुरू होतं। अधिवेशनामध्ये काही कार्यक्रम देखील लागले होते, पण मी कपिलजींना सांगितलं होतं की मी काही करीन पण या ठिकाणी येईल। आणि सगळ्यांना माहिती आहे की मी जेव्हा म्हणतो मी पुन्हा येईल तेव्हा मी येतच असतो। त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं मी येईन म्हणजे येईन आणि मी 10 वाजेच्या आधी या ठिकाणी पोहोचलो त्यामुळे आपल्यासमोर भाषण करण्याची संधी देखील मला मिळाली। खरं तर हा इतका मोठा इव्हेंट या ठिकाणी होतो आहे। 51 बाईक आहेत आणि 2 गाड्या आहेत। मला असं वाटतं की या ठाणे जिल्ह्यातला सगळ्यात मोठा सोहळा हा कपिलजींच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने होतोय। ऑल इंडियाचे खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत आणि कपिलजींचा हा स्वभाव आहे की कुठली गोष्ट ते लहान होऊ देत नाहीत, भव्यता हा त्यांचा स्वभाव आहे। त्यामुळे कुठली गोष्ट करायची तर ती भव्य दिव्यच करायची। आणि मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की आपण असं म्हणालात की माजी झालो तरी लोक आले, आपण कधी माजी वगैरे होत नाही। या निवडणुका येत असतात, जात असतात, लोकांच्या मनामध्ये आपण कायम असतो। लोकांच्या मनातनं आपण माजी झालो नाही म्हणजे मग आपण सगळं मिळवलं असं समजायचं। त्यामुळे निश्चितपणे मागच्या वेळेसपेक्षाही जास्त लोक आपल्याला या ठिकाणी आपलं अभिष्ट चिंतन करण्याकरता आलेत। मी पण आपल्या सगळ्यांच्या वतीनं कपिलजींचं मनापासून अभिष्ट चिंतन करतो आणि असंच त्यांनी सातत्याने समाजाची सेवा करत राहावी अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। परंतु मधल्या काळामध्ये जो काही बॅड पॅच आला, तुम्ही विरोधी पक्ष नेते, त्याच्यानंतर तुम्ही उपमुख्यमंत्री झाले, तरी आमच्यासाठी मुख्यमंत्रीच होते। तुम्ही काही असो नाही तर नसो, आमच्यासाठी तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, एवढा तुमचा आम्हाला निश्चितपणाने अभिमान आहे। आणि म्हणून आज तुम्ही आलात। आमच्या भिवंडी तालुक्याच्याच नाही तर भिवंडी लोकसभा क्षेत्रातल्या
सगळ्याच कार्यकर्त्यांच्या स्वप्नांची खऱ्या अर्थाने पूर्तता तुम्ही केली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. म्हणून आपल्याला मी धन्यवाद देतो. आपण येऊन आम्हाला उपकृत केलं त्याबद्दल आपल्या आता वयाने मी तुमच्यापेक्षा मोठा असलो तरी नतमस्तक होतो आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने परत परत धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. भिवंडी तालुका कपिल पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या क्रिकेट स्पर्धांच्या अंतिम सामन्याच्या प्रसंगी मंचावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमदार निरंजनजी डावखरे, आमदार सुलभाताई गायकवाड, मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे सगळ्याच मंडळाचे अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, प्रशांत पाटील, देवेश पाटील, सुमित पाटील, सिद्धेश पाटील, आयोजन समितीचे अध्यक्ष प्रताप पाटील, त्यांचे सर्व सहकारी, राम माळी, पी.के. म्हात्रे, उपस्थित सर्व ठाण्याचे अध्यक्ष संजय वाघुले, उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनीनो, मी फार वेळ घेणार नाही कारण 10 वाजत आलेले आहेत. आपल्याला साहेबांना ऐकायचं आहे. 1 तारखेपासून 12 तारखेपर्यंत वेगवेगळे कार्यक्रम माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध संघटनांनी आयोजित केले. मी स्वतःला भाग्यवान समजतो की पदावर असलेल्या सगळ्याच लोकांचे कार्यक्रम होतात, पण पदावर नसताना लोकांचं जे प्रेम यावेळेला मिळालं हे मी माझ्या आयुष्यात कधी विसरू शकत नाही. माझ्या वाढदिवसाला साहेब यापूर्वी कधीही पब्लिक आली नाही, इतकी पब्लिक ह्या वाढदिवसाला आली. हे कमीत कमी 25 ते 30 हजार लोक. आणि आज तुम्ही आलात, तिकडे केक ठेवला तर मी काढायला लावला, याच्यासाठी लावला की वाढदिवस 5 मार्चला. पण एक आपल्या हिंदी पिक्चरमध्ये गाणं होतं, तुम हो तो हर रात दिवाळी हर दिन मेरी बोली है, तसं आता तुम्ही ज्या दिवशी याल त्या दिवशी आमचा वाढदिवस, ही आमच्यासाठी अतिशय भाग्याची गोष्ट आहे. आणि आता तर तुम्ही मुख्यमंत्री आहात, 14ला मुख्यमंत्री झाले. तुमच्या आशीर्वादाने मला केंद्रात मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. गेल्या 12 दिवसांमध्ये खूप सारी मेहनत विशालच्या माध्यमातून आपण पाहिली आणि जी गायकवाड सरांपैकी विनंती करेन आपण देखील पुढे यायचं आहे. जे वेदांत यांचा देखील सन्मानित केला जातो कारण आमचा आवाज समर्पित करा. त्यानंतर उपस्थिती या हरकत नाही आहे. काहीशा मिस्टेक सेमीफायनलमध्ये 20-25 न्यू फोटोग्राफ फॉर्मॅट रनर्स अप टीम 14 स्पोर्ट्समॅन गोली गोलते आणि असंच खेळ त्यांनी पुढे देखील दाखवा. न्यू फोटोग्राफ फॉर्मॅट मधनं प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरले गोलते. अरे मित्रांनो, तुम्ही क्रिकेटला पुढे येऊ शकत नाही. या क्रिकेटने मला नाव दिले आणि मी काही मोठा खेळाडू नाहीये तरी आज मला नाव येत आहे. मला क्रिकेटने पुढे चालवलं आहे, त्याबद्दल या क्रिकेटचं मी मनापासून आभार मानतोय. आणि जर तुम्हाला बघायचं असेल हा केंद्रीय मंत्री त्याचे काय होता, सुपर 8 मध्ये जे सर्व जे पोहोचल्यात विन सोडून त्या बाकी 7 टीम आहेत त्यांचं फक्त डोळ्यात बघा. तुम्हाला केंद्रीय मंत्री काय होता याचा प्रत्यक्षित समोर भेटेल. तुम्ही ही स्पर्धा केली, ही स्पर्धा भिवंडीतील चरणीपडा राहणार येथील भाग्यवान विजेता निरंजन भोगा. जसं की मास्टरमध्ये प्रमुख भाग त्याची गरज सरांचा 4 दिवसांना ऐकला होता.
पालमध्ये जबाबदारी दुसरं संचालनाची जाती घेतली त्याचा गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. सर्वांचा सन्मान केला जातो. अतिशय गोड आवाजात ऐका पूर्णपणे पाहुण्यांचा शुभ सन्मान असो. प्रत्येक गोष्टीची काळजी सरांनी घेतली सर्वांमध्ये सन्मान इथे करणार आहोत. हा सन्मान इथे केला जातो आणि मी कारण की जय सर्वांना रिक्वेस्ट करेन की या स्पर्धेविषयी आपल्याबरोबर या स्पर्धेमध्ये त्यानंतर आपण देणार आहोत की न्यू कोटी प्लॅटफॉर्म आहे वर्ल्ड त्याची पाहिजे. थोडी चर्चा प्रतीकसोबत आपण अशी बापावली राजू आपल्या स्पर्धेमध्ये जस्तामध्ये टीम काढली एक बाईक त्यांना देण्यात येत आहे. क्रमांक 8 मध्ये फिनिश केलं. मेघनाशी प्रतिष्ठान टीम जास्ती रेगोचे. त्यानंतर टीम जे बाबांनी वाढलं आणि त्यानंतर आता दोन बाईक्स आणि ही आकर्षक ट्रॉफी देऊन आपण सर्व मालिका आली होता. पण या पर्वामध्ये बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट वेल प्लेड गणेश डिंगोरे भाग घेतला. जे जे स्पर्धक उतरले, जे जे क्रिकेटपट्टू उतरले, ज्यांनी खेळ दाखवला त्या सर्व संघांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आपण आपला खेळ दाखवण्याचं काम केलं. यश अपयश हा खेळाचा भाग आहे आणि या स्पर्धेत 40+ या संघांनी भाग घेतला. महाकुंभची 144 संघांनी भाग घेतला म्हणजे महाकुंभ बरोबर झाली. जसं संपूर्ण देश प्रयागराजला त्या कुंभात जात होता तसे 144 संघ या क्रिकेटच्या महाकुंभात त्यांनी भाग घेतला. त्या खेळाडूंना आनंद झालाच असेल. प्रत्येक क्षणाचा प्रेक्षकांनी व खेळाडूंनी आनंद घेतलाच असेल. पण या आम्हालाही आमच्या मनाला समाधान वाटलं. आम्ही व आमची टीम व आमचे आदरणीय नेते माजी केंद्रीय मंत्री कपिल पटेल साहेब यांच्या आशीर्वादाने आमचे सर्व कार्यकर्ते, आमची सर्व टीम या आयोजन एवढ्या मोठ्या स्पर्धा करतात. खरोखर मनाला अभिमान वाटतो तर एवढी मोठी स्पर्धा कुठलाही त्याच्यात न येता एवढी मोठी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मग या ठाणे जिल्ह्यातले संघ असतील, या ठाणे जिल्ह्यातले प्रेक्षक असतील आणि ही आमची कमिटी असेल. त्याच्यात प्रताप शेठ आले, राम माली साहेब आले, सूर्यकांत आले, हेमंत घरत आला, भानुदासदा आला, नितीन पाटील आला, हरेश देवा टावरे आले, लालचंद बिपिन, महेश यशपाल माली, दीपेश माली, पंकज पाटील आणि स्वप्नील सिंग आणि त्यांच्यासोबत आम्ही चारी बंधू, आमचे मोठे बंधू आदरणीय प्रशांत पाटील साहेब, आदरणीय सुमित पाटील, आदरणीय सिद्धेश पाटील, आम्ही या सर्वांनी मिळून आम्ही फक्त या कमिटीच्या सोबत होतो. ही स्पर्धा सर्व आयोजन आणि नियोजन या कमिटीने केलं. खरोखर आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो का या स्पर्धेचं उद्घाटन श्री गणेशा म्हणजे आदरणीय गणेश नाईक साहेबांच्या हस्ते झाले. अनेक नेत्यांनी या स्पर्धेला भेट दिली आणि महाराष्ट्र राज्याचे सर्वात यशस्वी आणि आपल्या सर्वांचं महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व आदरणीय देवेंद्रजींनी आज या स्पर्धेत भेट दिली. खरोखर आपल्या या
भिवंडी तालुका क्रिकेट असोसिएशन असो, ठाणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन, आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून ही भाग्याची गोष्ट आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जवळजवळ 22-23 वर्षे झाली आमचं कुटुंब व आमची सहकारी या स्पर्धा भिवंडीतल्या क्रिकेटवीरांसाठी, ठाणे जिल्ह्यातल्या रसिकांसाठी, क्रिकेटवीरांसाठी आम्ही स्पर्धा आयोजन करतो. जवळजवळ 2 वर्ष कोरोनाचे सोडले तर 22-23 वर्ष या स्पर्धेसाठी या राज्याचे गृहमंत्री येत राहिले. आदरणीय स्वर्गीय आर.आर. पाटील येऊन गेलेले आहेत, आदरणीय जयंत पाटील साहेब येऊन गेलेले गृहमंत्री असताना, आदरणीय देवेंद्रजी येऊन गेलेले आहेत. हे महाराष्ट्राचे जवळजवळ 2 मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबही या स्पर्धेला भेट देऊन गेलेले आहेत आणि आदरणीय मुख्यमंत्री हे जवळजवळ 8 ते 9 वर्ष सतत या स्पर्धेत येत आहेत. ते तुमच्या आमच्या दृष्टीतून भाग्याची गोष्ट आहे. खरोखर या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तुम्ही हे प्रेक्षक असो, भिवंडीतली तमाम जनता असेल, आमच्यावर जो आशीर्वाद ठेवतो आणि आम्हाला जे सहकार्य करता त्याबद्दल तुमचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. पत्रकार बंधू असतील, कॉमेंटेटर असतील, जे या स्पर्धेत कॅमेरा टीम असेल, अंपायर असतील, जे काही लोक या स्पर्धेत मनापासून सहभाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतात. पाटील साहेबांच्या माध्यमातून